येत्या 4 दिवसांमध्ये सोमवारपूर्वी जर महापालिका प्रशासनाने स्टेशन चौक ते हजरत मिराज साहेब दर्गा मार्गे जाणारा रस्ता केला नाही तर महापालिकेमध्ये मोहरमच्या पंजाची स्थापना करू असा इशारा असगर शरीक मसलत यांनी दिलेला आहे। मागील 4 वर्षांपासून स्टेशन चौक ते मिरज शहर पोलीस ठाण्यापर्यंत रस्ता मंजूर झालेला असून देखील करण्यात येत नसल्याने दर्गा खदीम जमाचे असगर शरीक मसलत यांनी महापालिका प्रशासनाला महापालिकेच्या मोहरमच्या पंजाची स्थापना करण्याचा इशारा दिलेला आहे। महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक मुस्लिम सणांच्या वेळी भेदभाव करते का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोहरम पंजाची स्थापना महापालिका कार्यालयात करण्याचा इशारा दिला आहे। मोहरम सणाच्या निमित्ताने गेले 1 महिन्यापासून मिरज महानगरपालिका कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केला असून सुद्धा कुठलाही काम महापालिकेकडून अजून झालेले नाही। परवा या ठिकाणी बकरी ईद झाली असून त्यावेळेला महापालिकेने काही चुकीचं काम केल्यामुळे मिरजेमध्ये मुस्लिम समाजाची सणामध्ये अडथळा निर्माण झाला आणि महापालिकेने जाणून बुजून कुठल्याही प्रकारचं जसं बकरी ईदला नियोजन केलं नव्हतं तशा पद्धतीनंच यावेळेस सुद्धा मोहरममध्ये त्यांनी असंच करणार आहे का हा प्रश्न पडलेला आहे। गेले अर्धा दिवस महानगरपालिकेमध्ये रस्त्याची विचारणा करत असताना जो ST स्टँड चौक ते मिरज शहर पोलीस स्टेशनपर्यंतचा जो दर्ग्यासमोरून येणारा रस्ता आहे तो गेले 4 वर्षापासून मंजूर असून सुद्धा महापालिकेने अजूनपर्यंत तो रस्ता केला नाही। आता तोंडावर मोहरम असल्यामुळे अनेक रस्ते पंजे जे जातात मोहरमचे त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आणि पावसाचं पाणी साचतो। आज महापालिकेला त्या रस्त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे। गेले 3-4 वर्षापासून हा रस्ता असंच आहे। गेले 3-4 वर्ष का पाऊस होता का तर मोहरमच्या आत म्हणजे 3-4 दिवसात त्यांनी रस्ता पूर्ण नाही केला तर नवीन महानगरपालिकेमध्ये एक परता पाडण्यात येईल। या ठिकाणी मोहरमच्या पंजाची सुद्धा या वर्षापासून स्थापना करण्यात येईल। जर करता त्यांनी 4 दिवसात रस्ता नाही केला तर मिरजेतील तमाम मोहरमला मानणारे जे हिंदू मुस्लिम भाविक असतील त्यांना घेऊन या ठिकाणी मोहरमच्या पंजाची स्थापना करण्यात येईल।